त्याला उशीर नाही, दरवेळेला या संक्रांतीच्या पहिलेच पूर्ण याचं नियोजन आमचा कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर हा करत असतो आणि बरोबर याच तारखेला मागच्या वर्षी पण त्याच्या पहिलेही पण नायलॉन मंजाच्या विरोधामध्ये या मार्केटमध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे। या आम्हाला असा डाऊट आहे की कॉर्पोरेशनचे लोक आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का? कारण की 8 वर्षापासून श्रीकांत हा सगळे असे मोर्चे अरेंज करून राहिला, याच्या विरोधात आंदोलन करून राहिला, तरी या प्रशासनाला जाग कशी येत नाही आहे, ज्याच्यामुळे आमच्या लहान लहान मुलांचे म्हणा किंवा विद्यार्थ्यांचे गळे कापून राहिले, आमच्या या पशुपक्ष्यांचे गळे कापून राहिले, याच्याने मनुष्य हानी होऊन राहिली आहे। म्हणून याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि याच्यानंतर जर आम्हाला असं कळलं तर याची जबाबदारी ही पूर्ण प्रशासनाची असणार आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नायलॉन मंजाच्या विरोधात आज जनतेसाठी, नागपूरच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरलेला आहे। तुमच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी नागपूर शहराच्या जनतेला एक संदेश देऊ इच्छितो की आपल्या कोणत्याच मुलाबाळांना तुम्ही नायलॉन मंजा घेऊन देऊ नका, कारण की जेणेकरून कोणाचे गळे कापले नाही गेले पाहिजे, पशुपक्ष्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, हे जे सगळ्यात जास्त जर कुठून येत आहे ते फ्लिपकार्ट झाला, ॲमेझॉन झाला, पतंगदोरी झालं, याच्या माध्यमातून हे सगळं मांजा येऊन राहिलेलं आहे। त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही। जर आम्हाला कळलं की असं होत आहे तर आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करू। मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री झालेली आहे, पतंग उडत आहे, गळे कापले जात आहे, अशा पार्श्वभूमीवर तुम्ही आंदोलन करत आहे। संक्रांती हा गोड आणि गोड खाण्याचा सण आहे, गोड मनवण्याचा सण आहे। अशा संक्रांतीला काळीमा फासते ते नायलॉन मंजामुळे अनेकांचे जीव या नायलॉन मंजामध्ये गेलेले आहे। या इनोसेंट पशुपक्षी जे काही बोलू शकत नाही असे पशुपक्षी लाखोनी आपल्याला पडलेले पतंग उडवल्यानंतर दिसतात। आज आम्ही दरवर्षी 8 वर्षांपासून नायलॉन मंजाच्या विरोधात आम्ही मोहीम चालवतो आहे। मागील 2 वर्षापासून शहराचे अध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या माध्यमातून हा मोर्चा काढून आम्ही जनजागृती आणि दुकानदारांना आम्ही सांगतो आहे की नायलॉन मंजाचा विक्री करू नका आणि वापरही करू नका। तरी देखील आपल्याला आढळत असेल की नायलॉन मंजा तरी शहरामध्ये उपलब्ध राहतो। यासाठी अनेक कारवाई देखील प्रशांत भाऊंच्या माध्यमातून झालेल्या आहे। तरी देखील आम्ही पूर्ण प्रयत्नाने नायलॉन मंजा बंद करण्यासाठी, त्याची विक्री न होण्यासाठी आणि लोकांनी न वापरण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आम्हाला विश्वास आहे की या जनजागृतीमुळे हळूहळू हा नायलॉन मंजा कमी होईल आणि लोकांचे प्राण वाचतील। सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे की जनजागृती करणं, लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं आणि त्या माध्यमातून कार्य होणं। आमची परत एक मागणी आहे की जे नायलॉन मंजा वापरताना सापडतील, जे विक्रेता करताना सापडतील, त्यांना वन्य कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नॉन बेलेबल ऑफेन्सेस वन्य कायद्याचे वाईल्डलाईफमध्ये असल्यामुळे यानंतर कधीही कोणी नायलॉन मंजा वापरण्याची हिंमत करणार नाही। ज्या पद्धतीने धाडी पडायला पाहिजे होत्या, महापालिकेचे काम दिसायला पाहिजे होतं, माल जप्त व्हायला पाहिजे होतं, ते दिसलं नाही, अजिबात दिसत नाही। आमच्या सगळ्यांचा रोष त्याच्यासाठी आहे। पोलीस प्रशासनाने, महानगरपालिकेने ज्यांच्यावर जबाबदारी आहे अजिबात कारवाई केलेली नाही। प्रशासन निष्क्रिय आहे। आम्हाला असं वाटतं नाही, आमचा थेट आरोप आहे की यांचे खिसे गरम करून हे सगळे पापाचे घडे भरवण्याचे कामं हे सर्व करून राहिले आणि लोकांचा जीव त्याच्यामध्ये नहीं करती है पुलिस। जो पतंग उड़ाते हैं उन पे तो करती है, लेकिन जहाँ से ये आता है उस पर कोई अंकुश नहीं लगाया। पुलिस प्रशासन ने अगर अपना काम ईमानदारी से किया तो मुझे और हमारे प्रशांत पवार अध्यक्ष को ये 100% इस बात की हम लोगों को यकीन है कि एक भी नायलॉन मंजा आपको नागपुर शहर में उड़ता हुआ नहीं दिखेगा। जब तक ये भ्रष्ट अधिकारी इन लोगों को कहीं ना कहीं समर्पित नहीं रहते तब तक ये ऐसी कारोबार धड़ल्ले से चलते रहेंगे और लोगों की जान जाती रहेगी। क्या आज का जो रैली निकाली गई वो क्या मकसद है? आज आप देख रहे हैं कि काफ़ी सालों से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से नायलॉन मंजा के विरोध में हम लोग ये श्रीकांत शिवणकर जी और प्रशांत पवार जी के नेतृत्व में ये रैली निकाली जाती है। हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का एक ही उद्देश्य है कि जिस प्रकार से आज नायलॉन मंजा की वजह से जीव पशु पक्षी हो गए, इंसान हो गए, इनके जिस प्रकार से लोगों की जीव हानि हो रही है, ये कहीं तो रुकना चाहिए। ये रुकने के कारण के पीछे में हम लोग 8 साल से जो रैली निकाल रहे हैं, पर पुलिस प्रशासन हो गया, महानगर प्रशासन हो गया, इनको हम लोग बार बार निवेदन दिया जाता है। फिर भी आज की तारीख में भी आज भी दुकानों के अंदर में नायलॉन मंजा बिका जा रहा है। इसके पीछे कारण क्या है? हमको तो कभी कभी ऐसा लगता है कि इसमें कई पुलिस प्रशासन और महानगर पालिका का मिली भगत से तो इन लोग काम नहीं कर रहे हैं। आज लोगों की जान जा रही, इसकी जवाबदारी कौन लेना? इसलिए हम लोग ये लोगों के इसमें एक दिशा निर्देश देना चाहिए करके वैसे हम लोग ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से हम लोग ये रैली निकाले थे।
हाजी साहब, कई वर्षों से जो है नायलॉन मांझे का विरोध किया जा रहा है, लेकिन सरकार कुंभकर्ण में मीन्स हुई है, नहीं कर पा रही है कोई कार्रवाई। क्या कहेंगे अब इस बार आप? देखिए, इसमें कार्रवाई इसलिए नहीं हो पा रही है कि उसमें उनको 40% का फ़ायदा है, तो कोई फ़ायदे को छोड़ेगा नहीं। कितना भी अपन उठापटक कर लो कि नायलॉन को छोड़ दो करो, गवर्नमेंट खुद उनका साथ दे रही, महानगर पालिका, पुलिस प्रशासन पूरा उनका सहयोग करती है। सामने कुछ और बोलती है, पीछे कुछ और बोलती है। महानगर पालिका का पूरा सहयोग है उनको, पूरा सहयोग है महानगर पालिका। एक बार देखने में आती है कि पुलिस जो है वो दारू पीने वालों को पकड़ती है, लेकिन दारू बेचने वाले को नहीं। इसी तरह नायलॉन होलसेल में जो बेचते हैं उनको तो नहीं पकड़ती, लेकिन पतंग उड़ाने वाले को जरूर पकड़ती है। क्यों पकड़ती है उनको, इसकी वजह भी बता देता हूँ कि वो नहीं इसीलिए पकड़ती है कि उनको 50% नायलॉन का कमीशन उनको पहुँच जाता है उनके अधिकारियों को, तो वो ज़्यादा उस पर ध्यान नहीं देते। वो अगर पैसे नहीं पहुँचे तो बराबर कार्रवाई करती है उन लोग। पिछली बार भी कई ब्रिजों पर गले कटे हैं, क्या कहेंगे आप? तो उसके लिए ये काम तो सीपी का कमिश्नर का काम है, और महानगर पालिका पुलिस कमिश्नर का काम है, पुलिस कमिश्नर का काम है, कलेक्टर का काम है। इसमें कड़ी से कड़ी कार्रवाई लेकर, इसके लिए कोई मीटिंग नहीं लेते हैं, कोई अधिकारियों से इसमें कोई कांटेक्ट नहीं करते, चलने दो, जैसे गाड़ी चल रही चलने दो। इसमें प्रशासन जो महानगर पालिका, पुलिस प्रशासन, जिलाधिकारी की गलती है, और वो स्टेटमेंट देते हैं हम इस पर रोकना है, इस पर ध्यान नहीं दिया जाता था। तो हम तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजीत दादा ग्रुप इसको खुल के विरोध करते हैं और हमेशा करते रहेंगे। अगर उन्होंने इस तरीके से हरकतें करी तो हम महानगर पालिका कमिश्नर, पुलिस कमिश्नर और कलेक्टर का भी घेराव करेंगे बहुत जल्द से जल्द इसके बारे में।